आषाढीच्या वारीत विठ्ठलाचा चमत्कार. आषाढी एकादशी जवळ आली होती. गावातून वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने निघाली होती. त्याच गावात गणू नावाचा एक गरीब विठ्ठल भक्त राहत होता. त्याच्या आईची तब्येत खूप खराब होती. घरात पैसे नव्हते, औषधांसाठीही पैसे नव्हते. गणूने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाला, "पांडुरंगा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. फक्त माझ्या आईला वाचव. तिच्याशिवाय माझं जगणं अपूर्ण आहे." गणूला पंढरपूरच्या वारीला जायची खूप इच्छा होती, पण आईला सोडून तो जाऊ शकत नव्हता. आषाढी एकादशीच्या दिवशी तो सकाळी विठ्ठलाचं नाम घेत आईजवळ बसला. तेवढ्यात दारावर आवाज झाला, "गणू!" गणूने दार उघडलं. दारात एक अनोळखी वारकरी उभा होता. त्याच्या हातात औषधांची पिशवी होती. तो म्हणाला, "हे औषध तुझ्या आईला दे, काळजी करू नकोस." गणू आश्चर्याने म्हणाला, "पण तुम्हाला माझ्या आईबद्दल कसं कळलं?" वारकरी फक्त हसला. "तुझी प्रार्थना पंढरीपर्यंत पोहोचली आहे." गणूने औषध घेतली आणि क्षणभर खाली पाहिलं. पुन्हा वर पाहिलं. तो वारकरी तिथे नव्हताच. गणू धावत बाहेर आला, पण आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं. त्याने आईकडे पाहिलं. आईने औषध घेतलं आणि काही वेळात तिची प्रकृती सुधारू लागली. गणूच्या डोळ्यांत अश्रू आले. तो विठ्ठलाच्या मूर्तीजवळ गेला आणि म्हणाला, "देवा, तू पंढरीत नाहीसच, तू माझ्या हाकेत होतास." आणि त्या दिवशी गणूला समजलं, विठ्ठलाला भेटण्यासाठी नेहमी पंढरपूरला जाण्याची गरज नसते. मनापासून केलेली एक हाक आणि खरी श्रद्धा असेल तर विठ्ठल भक्तासाठी स्वतः धावून येतो. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी.